हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन छानशी मस्त सुरुवात झालेली आहे आणि चला आज आहे आमचा गावाकडचा शेवटचा दिवस. त्याच्यामुळे चला म्हटलं एन्जॉय करून घेऊया आणि मी एन्जॉय काय करते बघा. तर इथं मला पाजायचं होतं गाईला, वैरण पाणी करायचं होतं. तर साफसफाई पण करायची होती. ही गेली होती सानिका गेली होती रानात म्हस घेऊन, त्याच्यामुळे मला घरचं करावं लागत होतं. जेवणं-खावणं सगळ्यांची झाली होती. 11-12 वाजताचाच टाईम असेल. तर इथं म्हटलं चला गाईला पाणी पाजून घेऊया. पहिल्यांदा मला थोडी भीती वाटत होती, पण गाई मला काही केलं नाही. कारण मागच्या वेळेस आलती ना तेव्हा ती मारत होती, पण यावेळेस तिनं काहीच नाही केलं. म्हटलं बाबा चला तिची अशी तरी ओळख झाली, बस झालं. मग काय ओळख झाल्यानंतर इथं पाणी तर एवढं आरामात पीत होती ना की बस. तिला पटपट प्यायचंच नव्हतं. एकदम आरामात चालू होतं बिचारीचं. बस सावलीला आराम. बसा लवकर चला. संख्या कामाला लावर का नानाला. संख्या आरामात गाडी इथंच पडेल तुझी. कुठं तू कुठं तू कुठं नको. ये बापा रानात गेले, तिकडे रानात गेले ती. ऊन लागते का नाही तुला? हे काम करायचं चाललं. काय काम करतो तू रानात? तर तसं कोणी आता 2-4 दिवस झाला आमची साफसफाई बाकी होती आणि आज आमच्या घरी एक स्पेशल व्यक्ती पण येणार होती. तर म्हटलं चला मग काय म्हटलं कवर वगैरे चेंज करूया. जर ज्यावेळेस लग्न चालतं ना तर आमचं घर छोटं आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे जे दरवाजे आहेत ना तर त्या दरवाजातनं हे सोफा वगैरे आतमध्ये जातच नव्हतं रूममध्ये. त्याच्यामुळे बाहेरच इथं ठेवावं लागलं सोप्यात. आणि कसं आहे सोफा वगैरे ह्या गोष्टी ना आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस लग्नाला आलते ना तेव्हाच लग्न झाल्यानंतर मी लगेचच मिशोवरून एक कवर पाठवून दिले होते घरी. बेडसाठी सुद्धा सगळ्यांसाठीच पाठवलेले होते इलॅस्टिकवाले. हा पण इलॅस्टिकवालाच होता. मुद्दाम मी हा इलॅस्टिकवाला थोडासा महागडा दिला, कारण की ना साधेवाले आपले थोडेसे महाग नसतात, कमी असतात. पण ते सिटीमध्ये ठीक आहे, पण गावाकडे इलॅस्टिकवालाच ठीक आहे म्हटलं. कारण आमच्या घरी पोरं नंतर घरी कोणी नसतं, सगळे रानात जातात. मग ते कोंबड्या आणि हे ते लई नुसतं राडा करून ठेवतात. त्याच्यामुळे इथं कवर टाकणं महत्त्वाचं आहे. आणि तुमचंसुद्धा ना असं जास्तीच माणसं असतील किंवा घाण होत असेल ना तर हा एक ऑप्शन चांगला आहे. थोडे पैसे जातात पण इलॅस्टिकवाले कवर ना सगळ्यात बेस्ट आहेत. बघूयात, पण सिटीपेक्षा गावाकडे मस्त वाटतात. तर ह्याच आहेच त्या स्पेशल व्यक्ती माझ्या सबस्क्रायबर. माहिती आहे कुठून आल्यात भेटायला? पुसेगाववरून. पुसेगाव माझ्यापासून खूप लांब आहे. आम्ही माळशिरसमध्ये येतो, माळशिरस तालुक्यात. पुसेगाव खूप जास्त लांब आहे आणि त्या माझ्यासाठी एवढ्या लांब आल्या. म्हणजे केव्हाच्या निघल्या होत्या मी ते सकाळी आणि आल्या पर दुपारी. म्हणजे इतका वेळ त्यांना फक्त यायला गेला होता. खूप भारी वाटलं त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून. कारण ना खूप जणी आल्या यावेळेस, मला खूप जणी भेटल्या. काहींचे व्हिडिओ शूट केले, काहींचे नाही झाले शूट, पण बऱ्याच जणी मला भेटल्या. आणि नुसतं आल्यापासून ना कौतुकाचा वर्षा होत होता. माझंच कौतुक करत होते सगळेजण. आणि खरंच मी तुम्हाला ते गोष्ट ना नक्की सांगेल. तर त्या गेल्याच्या नंतर आता मी थोडा वेळ बसलो आणि म्हटलं चला, मावशी पण आल्या होत्या. मावशी म्हणजे रुद्राच्या पप्पांच्या मावशी आहेत. म्हणजे माझ्या तशा सासूबाईच, पण मी मावशीच म्हणते. कारण एक राहतो ना की आत्या हा शब्द मला नाही एवढा उच्चारावासं वाटत. कारण मावशी हे नातं खूप जवळचं आहे आत्यापेक्षा, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आमच्या सासूबाईंना पण मी आत्या वगैरे नाही म्हणत, जास्ती करून आईच म्हणते. त्यांची सवय लागली. आणि मावशीला पण मावशी मला जर बरेच जण म्हणतात अगं तुझी सासू आहे. म्हटलं सासू असेल पण मी मावशीच म्हणणार. तर आम्ही दोघी चाललो होतो रानात. मी चालले होते भाज्या वगैरे आणायला. घरी कोणी नव्हतं आणि संध्याकाळ पण होत आली होती. तर मग म्हटलं मावशीला, म्हटलं तुम्ही येताय का? तर मावशी म्हटलं अगं चल, मी पण घरी बसून लई कंटाळा आला आहे.
गेल्या गेल्या रान पण आहे ना लांब, चालत चालत पाय दुखायला लागले होते. पण म्हटलं न्यायचं, कारण आता जाताना आपलं रानात जेवढं आहे ना तेवढं. तसं मायावणी आणतात सगळीकडचं, पण आमचे 2 शेत आहेत. एक पलीकडचं शेत आहे, एक इकडचं. दोन्ही ते तिकडच्या शेतातून येणार, मग इकडच्या. दोन्हीकडे त्यांना काम म्हणजे जास्त होतं ना, त्यांचे किती पाय दुखतील. मग पलीकडचं शेत तर जास्तीच लांब आहे. ते हरभऱ्याची वगैरे मेथीची भाजी आणायला गेलत्या आणि मी म्हटलं मी मिरच्या, घेवड्याच्या शेंगा आणि कांद्याची पात असं काय घेऊन येते. मिरच्या तशा आता आल्या तर संपत, सगळं तोड झालेली यायची बऱ्याच वेळा. पण हिरव्या होत्या बऱ्यापैकी जेवढ्या मला न्यायच्यात, कारण एवढ्या तिखट आहेत ना आपल्या. आणि आमचा गहू वगैरे तर एवढा मस्त आहे ना, भरपूर गहू आहे आमचा. भरपूर म्हणजे जे दिसते ना लांब लांबपर्यंत, तर ते आमचंच आहे. आणि यावर्षी ना पाणी वगैरे थोडं आहे, पाऊस पडल्यामुळे सगळं चांगलं आहे गावाकडे सुद्धा. नाहीतर मग आमच्या रानामध्ये पाण्या वाचून, डोंगरात घर असल्यामुळे पाण्या वाचून काहीच नसतं शेतीमध्ये. पण यावेळेस आहे, कारण पाणी बऱ्यापैकी होतं. ए ऋतू, तुला मज्जा येते का रानात? अरे बापरे, चिकटा चिकटतोय का? असू दे, घरी गेला आपण कपडे बदला. तर रानात चिकटा असतो, काटे असतात. चल, मला पण हे बघ, माझी साडी पूर्ण खराब झाली. हे बघ, हे बघ, हे बघ, इथं बघ, हे बघ, हे का. चला, तर हे मी ना माझं दुसरं मतदान आहे. म्हणजे याच्या आधी मी एकदा मत दिलं होतं, आज मी देणार आहे दुसऱ्यांदा मत. आणि आम्ही दोघं नवरा बायको चाललो होतं मत द्यायला. आणि आमचं पोरगं म्हणे की नाही मी पण देणार. ज्यावेळेस शाई लावली ना त्यावेळेस म्हणतो, मम्मा मी छोटा आहे ना म्हणून माझी उंगली खराब होईल ना, म्हणून त्या अंकलने मला नाही लावलं. म्हणजे एवढी त्याची सुरू होतं. आणि त्याला वाटत होतंच नाही, चला आपला पण थोडासा व्हिडिओ काढावा त्याला. त्याच्यानंतर आम्ही आलो, कपडे वगैरे चेंज केली. मतदानासाठी ह्याच्यासाठीच आम्ही मेन म्हणजे आलो होतो. आणि कपडे वगैरे चेंज केली आणि मग आता आम्ही निघालो पाया वगैरे पडायला. तर हे देवळ आहे. देवळाच्या आता वास्तुक शांतीलाच येणार, कारण आमच्या घरातलं सगळ्यात मेन आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहीतच आहे, माझे सासरे ह्या देवाचे पुजारी आहे. त्याच्यामुळे हे आम्हीच बघतो. आणि ह्यामुळेच आम्ही दुसरीकडे घर बांधायचा थोडा विचार टाळतो, कारण रोज दिवा लावा लागतो. आधी कुंकू लाव का? आता तोडून दाखवणार एवढ्या बॉडी नाही की तोडायचो की जमून घ्यायच्या फाईट करू शकतो माझ्या या की फाईट नग फाईट नग नसतं पडायचं काय मायविनीच्या पडके पडायला काय झालं माय वडली की माय वहिनीला काय झालं काय मला पदूर गुड्या पडा सगळं शिकून येऊ दे बया लक्ष्मी आली तुम्हाला पाया पडाय काकीच्या बाहेर आंटीच्या आंटी या असू द्या. कोण डोकं पुढे पैसे घे की, पैशाकडे बघ की जरा. आणि मिठी मार बाबा, लेक मिठी मार. हा छान तिथे बघ जेवढ. हा आजीला 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 जा. हा माहित आहे. चल हा काय धूळ आली असल, काय धूळ आली असल. आजीच्या पाय पड. पाय कुठं आहे तो? पाय पायावर डोकं आहे का? पायाला हात लाव की, पायाला हात लाव की बाळा. पाय कुठं आहे आजीचं? पाय वर घ्या. हा दाखव. पैसे पैसे कोण घ्यायचं? पैसे घ्यायचे असतात. मग बाबा प्रत्येक वेळी बारका देतात, ह्यावेळी बाबाने मोठाच काढलाय नोट. त्या आजीच्या पड दुसऱ्या आपल्या आजीच्या जा. आजीच्या हा. एस टीचा प्रवास म्हटलं ना अजिबात नको वाटतं माहिती आहे. आम्ही तिथून डायरेक्ट बसलो होतो ना, डोळे जे मी झाकून घेतले होते ती डायरेक्ट तिथं या मुलचंद मिल वगैरे आहेत ना, मोठे मोठे मिल्स सुरतच्या हे कपड्यांचे साड्यांचे. तिथं आल्यानंतरच डोळे उघडले. म्हणजे मला उलटी नाही येत, पण मला असं ना पोटामधून लय मळमळ मळमळ करतं नुसतं. उलटी बाहेर पडत नाही, पण ते मला एस टीचा प्रवासच आवडत नाही. ट्रेन कसं एकदम मस्त वाटतं. तर इकडे बघा सगळे साडी डेपोच आहेत, सगळं गच्च भरलं हे इकडं.
एवढं आहे ना पुण्यामध्ये खूप म्हणजे जिथून आपण एंट्री करतो पुण्याची स्टार्टिंग होते ना तिकडे. ही कोणती ठिकाण आहे मला इतकं काय माहीत नाही, आठवत नाही, पण ठीक आहे. चला तर आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.